वेलकम माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, प्रॉब्लेम नंबर 6. तो करा. मला एक कमेंट अशी आलेली की तुम्ही कुठल्या बुक मधनं घेता, तर मी एकदा बुक दाखवते तुम्हाला. ही बुक आहे HSC बोर्डाची. या बुक मधनं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. तर तुमच्याकडे पण कॉलेजमध्ये पण माझ्या मते हेच बुक रेफर करत असतील. तर आपण पुढचा प्रॉब्लेम करायला घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 7, पेज 39. प्रॉब्लेम वाचतीये मी. सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. इक्वलीला अंडरलाईन करून टाका. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. इक्वलीला अंडरलाईन करायचंय. इन द बुक्स ऑफ सप्रे अँड अत्रे प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल. सो इन द बुक्स ऑफ सप्रे अँड अत्रे profit sharing ratio 1:1. In the books of Sapre and Atre, balance sheet, trading account for the year ending on 31st March 2019, profit and loss year ending on 2019, balance sheet as on 31st March 2019. झालं. बेसिक सगळं करून झालेलं आहे. प्रॉब्लेम वाचूया आणि पोस्टिंग कुठे कुठे होणार आहे लिहून ठेवायचं आहे. ट्रायल बॅलन्स एज ऑन 31st मार्च 2019. सन्ड्री डेटर्स, ऍसेट, परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला. आता रिटर्न्स जे डेबिटचे आहेत याचा अर्थ काय होतो, हे सेल्स रिटर्न्स आहेत. रिटर्न्सला डेबिट का क्रेडिट बॅलन्स ह्याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे. परचेसेसला नेहमी डेबिट बॅलन्स असतो की नाही, मग परचेस रिटर्नला क्रेडिट बॅलन्स असणार. जर सेल्सला क्रेडिट बॅलन्स असेल तर सेल्स रिटर्नला डेबिट बॅलन्स असणार आहे. मग हा परचेसच्या खालचा जो रिटर्न्स आहे हा परचेस रिटर्न नाहीये, हा सेल्स रिटर्न आहे, कारण तो डेबिटचा आहे. सो तिथे सेल्स रिटर्न ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग ऍसेट, कॅरेज कुठे जातं, ट्रेडिंगच्या डेबिटला, नुसतं कॅरेज लिहिलंय. रेंट रेट्स टॅक्सेस P&Lच्या डेबिटला. ड्रॉइंग्स सप्रेचे 3000 आहेत, अत्रेचे 2000 आहेत. सॅलरी P&Lच्या डेबिटला. बॅड डेट्स P&L डेबिट. मशिनरी ऍसेट. आता ब्रॅकेटमध्ये काय आहे, ऍडिशन्स ऑन 1st ऑक्टोबर 2018 ₹10,000. टोटल व्हॅल्यू आहे 25,000. 25,000 ही व्हॅल्यू 31st मार्च 19 ची आहे, इयर एंडची आहे. याचा अर्थ त्या 25,000 मधले 10,000 ह्याची ऑलरेडी एंट्री झालेली आहे. तुमच्या इन्फॉर्मेशन साठी ते दिलेलं आहे. सो 25,000 इज इन्क्लुडिंग दॅट परचेस ऑफ 10,000. याचा अर्थ ओपनिंग बॅलन्स किती होता, 15,000. ड्युरिंग द इयर ऍडिशन टू द ऍसेट्स 10,000 झाले आणि इयर एंडला बॅलन्स झाला 25,000. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला डेप्रिसिएशन जर दिलेलं असेल तर त्याच्या कॅल्क्युलेशन साठी उपयोगी पडणार आहे. ऍडव्हर्टाइजमेंट P&Lच्या डेबिटला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कुठे जातात, ऍसेटला. ऍडजस्टमेंट्स. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,000. ट्रेडिंग क्रेडिट ऍसेट. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी. मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे, डॉट करा. लँड अँड बिल्डिंगला डॉट करा. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स. सो बॅड डेट्सला 2 ऍडजस्टमेंट आहेत, RDDची पण आहे आणि बॅड डेटची पण आहे. सेम सन्ड्री डेटर्सला. सो डेटर्सला पण 2 डॉट करा आणि बॅड डेट्सला पण 2 डॉट करा. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो आपल्याला सेल्सची एंट्री करायची. अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स काय काय अफेक्ट करतं, सेल्स अफेक्ट करतं. सेल्स मध्ये ऍड करायचं आणि इकडे डेटर्स मध्ये ऍड करायचं. राईट इफेक्ट आहे हा. सो डेटर्सला अजून एक डॉट करा. 3 ऍडजस्टमेंट्स आहेत डेटरला. आणि सेल्सला पण डॉट करा. सेल्स मधनं सेल्स रिटर्न पण मगाशी दिसले आपल्याला आणि प्लस अनरेकॉर्डेड सेल्स पण आहेत. सो सेल्सला पण 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. आउटस्टँडिंग कॅरेजला डॉट करा. इनर कॉलम मध्ये फिगर येईल. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31st मार्च 19 इन्क्लुडेड इन द स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ह्याला काय म्हणायचं, अनरेकॉर्डेड परचेसेस. खूप मोठं वाक्य दिलंय पण आपण कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्याला माहितीये की परचेस झालेले आहेत गुड्स. जेव्हा फिजिकली स्टॉक काउंट केला त्यावेळेला ते गुड्स परचेस झालेले दिसले, पण आपल्या सिस्टीम मध्ये, कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये त्याची एंट्री घ्यायची राहिली किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची एंट्री घ्यायची राहिली. अनरेकॉर्डेड परचेसेस एंट्री काय होते, परचेस मध्ये ऍड होतं
क्रेडिटर्स मध्ये ऍड होतं. लेफ्ट इफेक्ट. वेन वी परचेस द गुड्स ऑन क्रेडिट वी क्रिएट क्रेडिटर्स. सो परचेसला ऍड झालं की क्रेडिटर्सला ऍड होणार, सेल्सला ऍड झालं की डेटर्सला ऍड होणार. ठीक आहे. सो आपल्या ऍडजस्टमेंट सगळ्या मार्क करून झालेल्या आहेत. सो सगळं वाचून झालंय. सॉरी, मी क्रेडिट साइड वाचलीच नाहीये ट्रायल बॅलन्सची. सेल्स, ट्रेडिंग क्रेडिट, सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटी, सन्ड्री इन्कम. इन्कम आहे म्हणल्यानंतर ते कुठे जाणार आहे? P&Lच्या क्रेडिटला. कॅपिटल दिलेली आहेत बॅलन्सेस, प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटीला जाणार. रिटर्न्स, परचेस रिटर्न्स आहेत हे दिलेत बरं का. परचेस रिटर्न हे क्रेडिटला असतात कारण परचेसेस हे डेबिटला असतात. सो परचेस रिटर्न परचेस मधनं लेस होणार आहे. कमिशन इज प्री रिसिव्ड कमिशन कुठं जाणार आहे? आता तुम्ही लिहिताना ते लायबिलिटीला लिहा, त्याचं पुढे काय करायचं मी सांगते तुम्हाला. कमिशन इज प्री रिसिव्ड लायबिलिटीला लिहायचंय. आरडीडी आपण बॅड डेट्स मधनं लेस करणार आहोत. सो बॅड डेट्स मध्ये ओरिजिनल ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स प्लस ट्रायल बॅलन्स मधली आरडीडी प्लस बॅड डेट्स ऍडजस्टमेंट्स मधले प्लस आरडीडी ऍडजस्टमेंट, असे 4 ऍडजस्टमेंट्स आहेत बॅड डेट्सला. सो बॅड डेट्सला जवळपास 4-5 ओळी तरी तुम्हाला लागणार आहेत. सो लिहिताना तेवढ्या ओळी सोडून मगच पुढचं लिहायचंय. सॉरी, माझी क्रेडिट साइड वाचायची राहिली होती, मी नंतर वाचलीये. पण आता तुम्हाला कळलं असेल ना एक्झॅक्टली काय झालंय ते. ठीक आहे, चला आपण पोस्टिंग करायला घेऊया. सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स ऍसेट्स मध्ये लिहिताना आधी आपल्याला फिक्स्ड ऍसेट्स लिहायचे असतात. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी आहे आणि दोघांनाही ऍडजस्टमेंट्स आहेत. तो वरती 4-5 ओळी सोडायच्या आहेत आणि मग लिहायचंय सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला 3 ऍडजस्टमेंट्स आहेत. इनर कॉलम फिगर 40,000, जवळपास 4 लाईन्स सोडा ह्याला. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला आधी लिहितो आपण टू ओपनिंग स्टॉक लिहून ब्लँक सोडून द्या. ओपनिंग स्टॉकच्या खालती लिहायचंय टू परचेसेसची फिगर इनर कॉलम मध्ये आहे 65,000. त्याला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, अनरेकॉर्डेड परचेसेस आणि परचेस रिटर्न्स. नंतर आहेत रिटर्न्स. हे रिटर्न्स कुठलेच सांगितलं मी? सेल्स रिटर्न. परचेसच्याच लाईन वरती क्रेडिट साइडला लिहायचं असतं बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न्स. सेल्सची फिगर आपण जेव्हा क्रेडिटचं पोस्टिंग करू तेव्हा लिहिणार आहोत. फक्त रिटर्न्सची फिगर लिहा 800 मायनस. ओपनिंग स्टॉक 18,000. ओपनिंग स्टॉक आपण ऑलरेडी लिहिलाय, आउटर कॉलम फिगर 18,000. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग 10,000. ऍसेट्स मध्ये आपण जागा सोडली आधी. लँड अँड बिल्डिंग इनर कॉलम फिगर आहे कारण ऍडजस्टमेंट आहे 10,000. त्याच्यानंतर आहे कॅरेज कुठे जातं? ट्रेडिंगच्या डेबिटला. तर इथे 3 लाईन्स सोडायच्या आहेत परचेसच्या ऍडजस्टमेंटसाठी आणि मग लिहायचं आहे कॅरेज. पुन्हा एकदा कॅरेजला पण ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम फिगर आहे 1,200. आपण डॉट करून ठेवला होता. रेंट रेट्स टॅक्सेस P&Lच्या डेबिटला फर्स्ट रो सोडायचे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करायला. सेकंड रो वरती लिहायचे टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स टॅक्सेसची अमाऊंट आहे 1,000. आउटर कॉलम. ड्रॉइंग्स कुठे जातात? कॅपिटलच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये नावं लिहा सप्रे आणि अत्रे. कॉलमची नावं लिहिली आहेत मी. 2 पार्टनर आहेत सप्रे आणि अत्रे. ड्रॉइंग जातात पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला. सेकंड रो वर लिहायचंय कारण आपल्याला फर्स्ट रो वरती बॅलन्स लिहायचा असतो. 2 ड्रॉइंग्स सप्रे 3,000 अत्रे 2,000. 3,000 आणि 2,000. सॅलरीज P&Lच्या डेबिटला जातात. रेंट रेट्स टॅक्सेसच्या खालती लिहायचंय 2 सॅलरीज. अमाऊंट आहे 3,200. आउटर कॉलम त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. त्याच्यानंतर बॅड डेट्स सॅलरीजच्या खालतीच लिहून टाका बॅड डेट्स. इनर कॉलम फिगर आहे कारण त्याला 3-4 ऍडजस्टमेंट्स आहेत 1,000. बॅड डेट्स इनर कॉलम 1,000. मशिनरी इनर कॉलम 25,000. मशिनरी इनर कॉलम 25,000. ऍडजस्टमेंटच्या वेळेला मी तुम्हाला वर्किंग नोट बनवून दाखवणार आहे. ऍडव्हर्टाइजमेंट ऍडजस्टमेंट नाही आहे. ऍडव्हर्टाइजमेंटला बॅड डेट्सला 4-5 ओळी सोडून मी लिहितीये टू ऍडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट आहे 4,000. आउटर कॉलम.
प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट शब्द आला म्हणजे ऍसेट आहे. सन्ड्री डेटर्सला 4-5 ओळी लिहायच्यात आणि मग लिहायचंय प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. याला ऍडजस्टमेंट नाहीये, इंटरेस्ट वगैरे दिला असता तर आपल्याला ऍडजस्टमेंट करायला इनर कॉलमला लिहायला लागलं असतं, पण इंटरेस्ट दिलेला नाहीये. आउटर कॉलम फिगर लिहिली. सगळी पोस्टिंग डेबिटची झाली आहेत. क्रेडिटचं करूया. सेल्स 85,000 आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे सेल्स, फक्त इनर कॉलम फिगर 85,000 लिहिते मी. सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटीची सुरुवात करताना कॅपिटल अकाउंट लिहा पहिलं, खालच्या ओळीवर सप्रे, त्याच्या खाली अत्रे आणि मग एक ओळ सोडून लिहायचं आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेसेसची. सो इनर कॉलम फिगर 23,000. सन्ड्री इन्कम, इन्कम आहे फर्स्ट रो सोडलेली आपण, बाय सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम अमाऊंट आहे 2,000 आउटर कॉलम, त्याला काही ऍडजस्टमेंट नाहीये. कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस दिलेले 35,000 इच. फर्स्ट रो क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटल अकाउंट मध्ये 35,000 इच. सप्रे 35,000, अत्रे 35,000. आता नुसतं प्रॉव्हिडंट फंड आहे. नुसतं प्रॉव्हिडंट फंड ही लायबिलिटी असते, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही ऍसेट असते. सो प्रॉव्हिडंट फंड क्रेडिटर्सला एक ओळ सोडा आणि मग लिहा प्रॉव्हिडंट फंड. आउटर कॉलम फिगर आहे 10,000. रिटर्न्स, हे कुठले रिटर्न्स आहेत? परचेस रिटर्न. परचेस डेबिटला असतं, परचेस रिटर्न क्रेडिटला असतं. 1,500. सो परचेस लेस परचेस रिटर्न्स 1,500 मायनस फिगर आहे ही. कमिशन प्री रिसिव्ड, प्री रिसिव्ड कमिशन ही लायबिलिटी आहे आपली, प्री रिसिव्ड झालेलं आहे कमिशन. सो प्रॉव्हिडंट फंडच्या खालती लिहायचंय कमिशन प्री रिसिव्ड. अमाऊंट आहे 800 आउटर कॉलम. आरडीडी 400. इथे आपण बॅड डेट्स लिहिलं ना, बॅड डेट्स मधनं लेस होणार आरडीडी ओल्ड मायनस 400, बरोबर ना. आरडीडी 400 मायनस होणार आहे. आरडीडीच्या बाबतीत हे मी दरवेळेला सांगते, पुन्हा एकदा सांगतेय, फक्त आरडीडी असेल बॅड डेट्स नसेल तर आरडीडीची ओल्ड आरडीडी आणि न्यू आरडीडी ह्यांचं कंपॅरिझन करून डेबिट का क्रेडिट ते ठरवायचंय. आता बॅड डेट्स आहे म्हणल्यानंतर प्रश्न येत नाही, आरडीडी आपण बॅड डेट्स मधनं लेस करणार आहोत ओल्ड आरडीडी. ट्रायल बॅलन्स मधली पोस्टिंग झालेली आहेत. ऍडजस्टमेंट बघूयात. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 2 ओळी सोडा सेल्सला, बाय क्लोजिंग स्टॉक 23,000 आउटर कॉलम फिगर आहे. आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटच्या खाली लिहायचंय क्लोजिंग स्टॉक 23,000. त्यानंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. आपण आधी लँड अँड बिल्डिंगचं करूया. लँड अँड बिल्डिंगला लिहायचंय लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. 5% ह्याचं कॅल्क्युलेट केलं की 500 येतं. लेस करायचंय, आउटर कॉलम फिगर झाली 9,500. लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंटच्या खालती लिहिते मी टू डेप्रिसिएशन. अमाऊंट आहे 500 लँड अँड बिल्डिंग. इनर कॉलम लँड अँड बिल्डिंग 500. त्याच्यानंतर आपण खालती मशिनरीचं ऍड करणार आहोत. मशिनरीचं आहे 10%. आता ह्याची आपण वर्किंग नोट करणार आहोत. मी इथे वर्किंग नोट दाखवतेय तुम्हाला. वर्किंग नोट नंबर 1, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. टोटल व्हॅल्यू ॲज ऑन 31st March 2019 इज इक्वल टू ₹25,000. ही फर्स्ट रो लिहायची आहे. त्यातून आपल्याला डिव्हिजन करायचे. 25,000 चे आपण 2 भाग करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स 15,000 आणि ऍडिशन
ॲज ऑन, तारीख काय दिले, 1 ऑक्टोबर 2019, सॉरी 18. ऍडिशन ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2018. अमाऊंट किती आहे, ही होती 15,000 आणि ही होती 10,000. सो आपण त्याचं बायफर्केशन करून घेतले. 50,000 हा ओपनिंग बॅलन्स होता, ऍडिशन 10,000 झाली. आता 15,000 वरती डेप्रिसिएशन पूर्ण वर्षाचं चार्ज होणार आहे, कारण फुल इयर आपण प्लांट अँड मशिनरी वापरलेली आहे फ्रॉम द डे 1 ऑफ द इयर. सो 15,000 मल्टिप्लाइड बाय 10% इज इक्वल टू 1,500 हे ओपनिंग बॅलन्स वरचं डेप्रिसिएशन झालं. आता ऍडिशनचं डेप्रिसिएशन काय आहे, 10,000 ही व्हॅल्यू आहे आणि रेट आहे 10%. आता आपण किती मंथ्स हे आपण मशिनरी वापरली, 1 ऑक्टोबरला घेतलंय. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. सो 6 मंथ्स आपण ती मशिनरी यूज केली. त्याच्या आधीचे 6 मंथ्स जे होते 1 एप्रिल टिल 30 सप्टेंबर, ती मशिनरी आपल्याकडे नव्हतीच, घेतलीच आपण, परचेस केली आहे 1 ऑक्टोबरला. सो 1 ऑक्टोबर पासून एंड ऑफ द इयर पर्यंत किती मंथ्स होतात तेवढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो हे 6 मंथ्स होत आहेत. सो 6/12 6 मंथ साठी फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 10,000 चे 10% म्हणजे 1,000 झाले. 1,000 इंटू 6/12 म्हणजेच 500 झाले, बरोबर. हाफ 6/12 म्हणजे 1,000 चे हाफ 500 झाले. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन ऑन मशिनरी असं खालती लिहायचंय. टोटल डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती आहे, 1,500 प्लस 500 इज इक्वल टू 2,000. कळलंय, कॅल्क्युलेशन कळलं. आपण 25,000चं बायफर्केशन केले. 15,000 ओपनिंग बॅलन्स, 10,000 ऍडिशन वरती 6 मंथचा फक्त डेप्रिसिएशन घेतले आणि ओपनिंग बॅलन्स वरती फुल इयरचं घेतले. 2 डेप्रिसिएशन सेपरेट कॅल्क्युलेट करून नंतर टोटल घेतले. सो आता मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे 2,000. सो इथे लिहायचंय लेस डेप्रिसिएशन, ब्रॅकेटमध्ये लिहायचंय वर्किंग नोट. आपण रेफर करायला सांगतोय वर्किंग नोट. ही 2,000 अमाऊंट आली कुठून ते कळण्यासाठी. आउटर कॉलम फिगर आहे 23,000. कळलंय ना वर्किंग नोट. लेस फ्रॉम एसेट, P&L डेबिट, लँड अँड बिल्डिंगच्या खालती लिहायचंय मशिनरी, इनर कॉलम फिगर 2,000 आणि टोटल डेप्रिसिएशन 2,500 आउटर कॉलम मध्ये. कळलंय. Create provision for bad and doubtful debts at 5% on sundry debtors, write off 1,000 for bad debts. आता इथे तुम्हाला कसं कन्फ्यूज करतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी बॅड डेट्सचं पर्सेंटेज दिलंय, त्यानंतर बॅड डेट्स दिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनरेकॉर्डेड सेल्स दिलेत. पण आपण हुशार आहोत, आपल्याला माहितीये काय करायचंय. ते बॅड डेट्स जे आधी आहेत ते आधी करायचे, अनरेकॉर्डेड सेल्स पण आधी करायचे आणि सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आरडीडीचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचंय. सो आपण आरडीडी आधी न करता आधी बॅड डेट्सची एंट्री करणार आहोत. राईट ऑफ 1,000 ऍज बॅड डेट्स. सो सन्ड्री डेटर्स लेस बॅड डेट्स 1,000. कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाहीये, स्वतः कॉन्फिडंट राहा तुम्ही. तुम्हाला माहितीये की नाही, आरडीडी सगळ्यात शेवटी पर्सेंट कॅल्क्युलेट करतात आणि आरडीडी नंतर डिस्काउंट ऑन डेटर्स आहे, ते पण डोक्यामध्ये फिट करून ठेवा. डिस्काउंट ऑन डेटर झालं आणि आरडीडी पण आलं तर आधी आरडीडी मग डिस्काउंट ऑन डेटर्स, हाच सिक्वेन्स असला पाहिजे तुमचा. बॅड डेट्स लेस केली आहेत, बॅड डेट्स मध्ये ऍड करायचंय. ऍड बॅड डेट्स न्यू, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, न्यू. अमाऊंट काय आहे 1,000. सो ऍड 1,000. आता आपण अनरेकॉर्डेड सेल्सची जी पुढची चौथी ऍडजस्टमेंट आहे ती आधी करूया आणि मग सगळ्यात शेवटी आरडीडी करूयात. गुड्स वर्थ ₹3,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. गुड्स वेर सोल्ड बट नो एंट्री फाउंड म्हणजेच अनरेकॉर्डेड सेल्स. 3,000 ऍड करायचे. आणि इथे सन्ड्री डेटर्स मध्ये पण ऍड करायचे अनरेकॉर्डेड सेल्स. राईट इफेक्ट आहे हा, इकडे राईटला इकडे राईटला, प्लस 3,000. अजूनही सन्ड्री डेटर्स मध्ये ऍडजस्टमेंट आहे, आउटर कॉलम करू नका. सेल्सच्या एंट्री झाल्या त्याच्यामुळे मी ह्याची फिगर आउटर कॉलम मध्ये घेतेय.
87,200. आता आपल्याला पुढची ऍडजस्टमेंट RDD ची करायची, कारण त्याच्या पुढे अनरेकॉर्डेड परचेसेस आणि कॅरेज आउटस्टँडिंग उरलंय फक्त. सो RDD ची प्रोव्हिजन 5% आहे. सो ती प्रोव्हिजन काढायच्या आधी इनर कॉलम मध्येच आपण ह्याची टोटल घेऊन टाकूयात. 42,000 आली ही. 40,000 मायनस 1,000 प्लस 3,000, म्हणजे मी प्लस 2,000 केले. आता इथे लेस RDD @ 5% करायचंय. कुठल्या अमाऊंटवर? 42,000 वरती. सो 42,000 वरती 500 म्हणजे किती येणार? 2,100 मायनस करायचे. सो आउटर कॉलम फिगर आली 39,900. लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट बॅड डेट्स मध्ये ऍड होणार आहे RDD न्यू. ओल्ड RDD लेस होत असतं, न्यू RDD ऍड होत असतं. किती आहे? 2,100. सो ऍड 2,100. आउटर कॉलम फिगर किती झाली? 3,700. 3,700 आउटर कॉलम फिगर झाली. आता RDD झालं, डेटर्स बॅड डेट झालंय, गुड्स नॉट रेकॉर्डेड झालं. आउटस्टँडिंग कॅरेज 500. कॅरेजला ऍड करा आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग शब्दाला ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग 500. आउटर कॉलम फिगर 1,700. इकडे ऍड, इकडे पण ऍड. लेफ्ट लेफ्ट इफेक्ट. आउटस्टँडिंग कॅरेज लायबिलिटीला लिहायचंय. आउटस्टँडिंग कॅरेज आउटर कॉलम फिगर 500. ह्याच्यात ना थोडंसं कन्फ्युज नाही, चुकतात कुठं मुलं ते सांगते तुम्हाला. इथे 500 ची ऍडजस्टमेंट केली, आउटर कॉलम 1,700 लिहिलंय. तर ही ऍडजस्टमेंटची फिगर 500 लिहायची असते. बऱ्याच जाते 1,700 लिहिलं जातं, 1,200 लिहिलं जातं. सो हे विसरायचं नाही ना, तर बॅलन्स शीट टॅली नाही होत नंतर. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड बट नॉट रेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड. अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड 8,000. आता आउटर कॉलम फिगर घ्यायचे. 71,500. अनरेकॉर्डेड परचेसेस लेफ्ट लेफ्ट इफेक्ट क्रेडिटर्सला ऍड करायचे. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000. 31,000 आउटर कॉलम फिगर आली. झाल्या ऍडजस्टमेंट सगळ्या. आता सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आहेत का चेक करा. सगळ्या आउटर कॉलमला आलेल्या आहेत का? सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या आहेत का? हिडन ऍडजस्टमेंट काही नाही आहेत ना? सगळं एकदा चेक करून घ्या. झालंय. आता आपण बॅलन्सिंग करायला घेऊया. वेळ जाऊ नये म्हणून मी बॅलन्सिंग आधी ट्रेडिंग P&Lचं करून घेते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते. बॅलन्सिंग केलंय मी. ट्रेडिंगचा टोटल आहे 1,10,200. ग्रॉस प्रॉफिट 19,000. ब्रॉड डाऊन 19,000 केल्यानंतर P&L ची टोटल 21,000 आहे. नेट प्रॉफिट आले 6,600. इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे सप्रे आणि अत्रेमध्ये. ते गेलं क्रेडिटला. प्रॉफिट आहे त्याच्यामुळे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. शेअर इन नेट प्रॉफिट 3,300 इच. टोटल 38,300 इच. त्यापैकी ड्रॉइंग 3,000 सप्रेचे, अत्रेचे 2,000 होते. सो बॅलन्स 35,300, 36,300 आला, जो इथे कॅपिटलला घेऊन त्याची टोटल घेतली. टोटल घेतल्यानंतर बॅलन्स शीट टॅली झाली 1,13,900. ठीक आहे, कळलंय. लगेच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रॉब्लेम नंबर 8 आहे. बिफोर दॅट, या प्रॉब्लेमच्या वरती तुम्ही मार्जिन मध्ये काय लिहून ठेवणार आहात? ह्याच्यामध्ये आपण काय काय आता इम्पॉर्टंट पाहिलं. अनरेकॉर्डेड सेल्स परचेसेस तर होतच. ऍडिशन टू फिक्स्ड ऍसेट आणि पीएफ आणि पीएफ इन्व्हेस्टमेंट. फक्त ह्या दोनच गोष्टी लिहा. टॉप मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं ऍडिशन टू फिक्स्ड ऍसेट्स आणि पीएफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पीएफ इन्व्हेस्टमेंट वरचा इंटरेस्ट पण कसा हे करायचा ते दिलेलं आहे. सो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. प्रॉब्लेम नंबर आहे 8. प्रॉब्लेम नंबर 8 आपण करतोय आता. प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 43. प्रॉब्लेम नंबर 8 पेज नंबर 43. Nene and Kane are partners sharing profits and losses in the ratio 6:4. 6:4 रेशो आहे. अंडरलाइन करून ठेवा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. ट्रायल बॅलन्स वाचा ऑन 31 मार्च 19.
आता व्हर्टिकल ट्रायल बॅलन्स आलाय, थोडासा स्किलफुली तो बघायला पाहिजे तुम्हाला. कॅपिटल क्रेडिट बॅलन्सेस आहेत 15 लाख 10 आणि 10 लाख. डेटर्स डेबिट बॅलन्स आहे, ऍसेट, क्रेडिटर्स क्रेडिट बॅलन्स, लायबिलिटी, रेंट फॉर 10 मंथ्स, हिडन ऍडजस्टमेंट आहे, रेंट 10 महिन्यांचा दिलेला आहे, 2 मंथ्सचा आउटस्टँडिंग आहे. सो डॉट करून ठेवा, ह्याला आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत, वर्किंग नोट करणार आहोत. स्टॉक ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, प्रीमायसेस, ऍसेट, सॅलरीज, P&L डेबिट, डिस्काउंट डेबिट पण आहे, क्रेडिट पण आहे. म्हणजे डिस्काउंट डेबिटचं असतं ते डिस्काउंट अलाउड असतं आणि क्रेडिटचं असतं ते रिसिव्ड असतं. सो जे डेबिटचं आहे ते P&L डेबिट, क्रेडिटचं आहे ते P&L क्रेडिट. मोटर व्हेकल, ऍसेट, सेल्स, ट्रेडिंग क्रेडिट, परचेसेस, वेजेस हे दोन्ही ट्रेडिंगच्या डेबिटला. ऑफिस एक्सपेन्सेस P&L डेबिट. बँक ओव्हरड्राफ्ट, नुसतं बँक अकाउंट नाहीये, बँक करंट अकाउंट असंही नाहीये, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे, बॅलन्स क्रेडिट आहे, लायबिलिटीला लिहायचं. रिटर्न्स डेबिट क्रेडिट दोन्ही दिले. जे डेबिट असतं ते सेल्स रिटर्न असतं, क्रेडिट असतं ते परचेस रिटर्न असतं. सो सेल्स आणि परचेसेस दोघांनाही डॉट करून ठेवा, इनर कॉलम फिगर्स लिहायचे आहेत त्याच्या. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, डेबिट बॅलन्स असतो, इन्व्हेस्टमेंटला ऍसेटला लिहायचं असतं हे. कॅश इन हँड ऍसेट. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे जाणार आहे P&Lच्या डेबिटला. ते का ते मी तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड सगळं समजावून सांगते आता. तुम्ही लिहिताना P&L डेबिट लिहा. प्रॉव्हिडंट फंड क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटी. कॅश ॲट बँक 2 लाख ऍसेट. इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट हे क्रेडिट बॅलन्स आहे, इन्कम आहे हे इंटरेस्ट आपलं, पण ते आपण घेणार आहोत प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करून. ते का ह्याचं क्लॅरिफिकेशन मी देते, तुम्ही त्याच्या पुढे आता लिहा लायबिलिटी म्हणून. ड्रॉइंग जातं कॅपिटलच्या डेबिटला. बॅड डेट्स P&L डेबिट, RDD ऍडजस्टमेंट जर असेल आहे सो बॅड डेट्सला डॉट करून ठेवा, RDD बॅड डेट्स मधनं लेस करायचंय. ओके. सो आता सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय आणि प्रॉव्हिडंट फंडशी रिलेटेड आपण आता ज्या ज्या काही टर्म्स पाहिल्या आहेत त्यांचं थोडंसं मी एक्सप्लेनेशन देते तुम्हाला. हे लिहून ठेवा तुम्ही एका पेजवरती. आपण आधी ज्या ऍडजस्टमेंट केल्या तर तेव्हा मी तुम्हाला एक पेज मोकळं सोडायला सांगितलं होतं, तिथे जागा आहे, तिथे लिहून ठेवा. सो बेसिकली व्हॉट इज प्रॉव्हिडंट फंड? प्रॉव्हिडंट फंड ही एक गव्हर्नमेंट फंड आहे जो ते तुमच्याकडे जे एम्प्लॉईज कुठल्याही बिझनेसमध्ये एम्प्लॉईज काम करत असतात, वर्कर्स काम करत असतात, सो त्यांच्या सॅलरी मधनं एक पर्टिक्युलर पर्सेंटेज जे महाराष्ट्रात 12% आहे 12% डिडक्ट करायचं सॅलरी मधनं आणि प्रॉव्हिडंट फंड असं एक अकाउंट क्रिएट केलेलं असतं प्रत्येक एम्प्लॉईचं विथ गव्हर्नमेंट. प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंट असतं, गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, तिथं ते 12% भरायचे असतात. सो हे जे प्रॉव्हिडंट फंड आहे ना, सो बेसिकली जी सॅलरी आपण एम्प्लॉईजना देतो, सॅलरी जी आपण एम्प्लॉईजना पे करतो, समजा 10,000 असेल तर त्याच्यावरती 12% इतका PF असतो. PF 12%. सो ह्याचा 12% किती झाला? 1,200. सो तो मायनस करायचा आणि त्यांना 8,800च सॅलरी पे करायची, कोणाला? एम्प्लॉईला. आणि हे जे 1,200 आपण कट करून आपल्याकडे घेतले ते आपले पैसे नाहीयेत, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते PF डिपार्टमेंटला भरायचंय. सो ही जी 1,200 जी आहे 1,200 ही काय झाली? लायबिलिटी झाली बिझनेसच्या दृष्टीने, बिकॉज इट इज पेएबल टू द गव्हर्नमेंट. सो जेव्हा नुसतं प्रॉव्हिडंट फंड असं असतं ना तेव्हा ती लायबिलिटी असते. ही जी 1,200 आहे ही लायबिलिटी झाली. कळलं? आता जेव्हा हे 12% आपण वर्करच्या सॅलरीतनं डिडक्ट करतो, ऍट द सेम टाइम बिझनेसनी स्वतःचे एक 12% कॉन्ट्रीब्युशन ऍडिशनल त्यांच्या PF ला अकाउंटला भरायला पाहिजे. म्हणजे बिझनेसनी म्हणजे ओनरनी किती द्यायचे असतात? 12% द्यायचे असतात. जेवढी अमाऊंट डिडक्ट केली तेवढीच अमाऊंट, तेवढाच पोर्शन जेवढा एम्प्लॉई कडनं घेतला तेवढाच पोर्शन कंपनीने स्वतःचा द्यायचा आणि त्या दोघांची टोटल त्यांनी PF डिपार्टमेंटला भरायची. म्हणजे PF डिपार्टमेंटला टोटल किती द्यायचे? 2,400. त्यातलं जे बिझनेसचं कॉन्ट्रीब्युशन असतं ना, कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन असतं ना, त्याला म्हणायचं PF कॉन्ट्रीब्युशन. PF कॉन्ट्रीब्युशन हा एक्सपेंडिचर आहे म्हणून तो P&Lच्या डेबिटला जातो. एक्सपेंडिचर का आहे? आपण एम्प्लॉई वरती केलेला हा खर्च आहे, ते PFचे डॉक्युमेंट जे काही पेपर्स अमाऊंट आहे ती आपल्याला PFच्या ह्याला जमा करायची आहे.
पण बिझनेसच्या दृष्टीने तो एक्सपेंडिचर आहे. जसं सॅलरी हा एक्सपेंडिचर आहे तसाच पीएफचं कॉन्ट्रीब्युशन हा देखील एक्सपेंडिचर आहे, म्हणून तो P&Lच्या डेबिटला जातो. सो हे पीएफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे बिझनेसने स्वतःचे 12% घातले 1200 ते झाले तुमचे बीएफचं कॉन्ट्रीब्युशन. ती पण अमाऊंट सेमच असते. आता पीएफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? जर हे कॉन्ट्रीब्युशन भरायला आपल्याला वेळ आहे, जे गव्हर्नमेंटला पैसे भरायचे असतील त्याला अजून वेळ आहे आपल्याला पैसे भरायला, तोपर्यंत जर हे पैसे डिडक्ट केलेले आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये तसेच ठेवले तर ते इतर कुठल्या तरी एक्सपेन्सेस मध्ये वापरून टाकले जातील. म्हणून बिझनेसेस काय करतात, हे जे 1200 आपल्याकडे जमा आहेत ना, हे वापरले जाऊ नयेत आणि ज्या वेळेला ड्यू डेट असेल ती प्रॉव्हिडंट फंड भरायची तेव्हा ते पैसे अवेलेबल पाहिजेत, म्हणून हे पैसे बँकेमध्ये किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवतात. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, पीएफची इन्व्हेस्टमेंट आहे ना, हे जे पैसे तिथे भरलेले आहेत ते नंतर विथड्रॉ करायचे आणि गव्हर्नमेंटला भरायचे, पीएफ डिपार्टमेंटला भरायचे. टेम्पररीली ही प्रॉव्हिडंट फंडची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो हे जे पैसे कंपनीकडे आहेत हे पीएफ इन्व्हेस्टमेंट म्हणून आहेत, म्हणून त्याला म्हणायचं ऍसेट. आता ह्याचा इंटरेस्ट येणार आहे की नाही? इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट येणार आहे. हा जो इंटरेस्ट मिळणार आहे तो आपल्याला कुठे वापरायचा आहे? प्रॉव्हिडंट फंडचं पेमेंट करायला वापरायचं आहे. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट मधनं जी आपल्याला रिटर्न्स मिळणार आहेत ते पैसे आपल्याला प्रॉव्हिडंट फंड पे करायला वापरायचे आहेत. म्हणून इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट हा कुठं ऍड होतो? प्रॉव्हिडंट फंडला ऍड होतो. ऍड टू पीएफ इन द लायबिलिटी. कळलेत? इफेक्ट्स कळलेत का तुम्हाला? समजा तुम्हाला त्याचं लॉजिक कळलं नाही, समजा त्याचं लॉजिक जरी तुम्हाला कळलं नाही ना, तरी तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला त्याचे इफेक्ट्स कुठे कुठे द्यायचे आहेत. इफेक्ट्स कुठे कुठे द्यायचे आहेत हे लक्षात घ्या. सो तुम्हाला लिहायचंय काय? प्रॉव्हिडंट फंड ही लायबिलिटी आहे, इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट हे या लायबिलिटीमध्ये ऍड होणार आहे, पीएफ कॉन्ट्रीब्युशन P&Lच्या डेबिटला जाणार आहे आणि पीएफ इन्व्हेस्टमेंट ऍसेटला जाणार आहे. सो लॉजिकली प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ऍसेट, या इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट जो आहे तो लायबिलिटीला ऍड करायचा आहे आणि काय उरलं? पीएफ कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते P&Lच्या डेबिटला जाणार आहे. ठीक आहे, हे बेसिकली लक्षात घ्या. त्याच्या मागचं मी काय लॉजिक जे सांगितलेलं आहे आता तुम्हाला नाही कळलं तरी चालणार आहे, पण हे लक्षात ठेवा. नुसतं पीएफ आलं लायबिलिटी, पीएफ इन्व्हेस्टमेंट शब्द आला ऍसेट, इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट बॅलन्स असतो तो पीएफ ला ऍड करायचा असतो आणि कॉन्ट्रीब्युशन P&Lच्या डेबिटला घ्यायचं आहे. ठीक आहे, कळलंय? ऍडजस्टमेंट वाचूयात. क्लोजिंग स्टॉक 3,60,000, ट्रेडिंग क्रेडिट ऍसेट, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरीज, सॅलरी आणि वेजेसला डॉट, डेप्रिसिएट मोटर व्हेकल 5% पर एनम, राईट ऑफ बॅड डेट्स 5,000, आरडीडी 5%, बॅड डेट्सला 3 असणार आहेत डॉट्स आणि डेटर्सला पण. काणे विड्रीव गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. आता पर्सनल यूज साठी विड्रॉ केलं आहे याचा अर्थ काय होतो? गुड्स आर गोइंग आउट ऑफ द बिझनेस, म्हणजे गुड्स गेले की आपण कुठे लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला कोणत्याही वेनी गुड्स जर बाहेर गेले, गुड्स लॉस बाय थेफ्ट, गुड्स लॉस बाय फायर, गुड्स विड्रॉन बाय द ओनर, गुड्स आर गोइंग आउट असा शब्द आला की ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सो इथे लिहायचंय गुड्स विड्रॉन बाय कोण? काणे. 2 आहेत, काणे आणि नेने. त्यापैकी काणेनी विड्रॉ केलेला आहे, काणेनी विड्रॉ केलंय आणि विड्रॉ केलं म्हणजे ड्रॉइंग आहे, पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला लिहायचंय काणेच्या कॉलम मध्ये 6,000. आता मी हे जे सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ना, सो मी असं एक्सपेक्ट करते तुमच्याकडनं की हा प्रॉब्लेम तुम्ही मला होमवर्कला करून आणून दाखवा. मी सगळं एक्सप्लेन केलंय तुम्हाला. पोस्टिंग कुठे कुठे करायचंय, पीएफचे ऍडजस्टमेंट्स कशा करायच्या आहेत, अजिबात अवघड नाहीये. जे सांगितले त्याप्रमाणे पोस्टिंग करा आणि ह्या प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करून दाखवा. याच्याच बरोबर प्रॉब्लेम नंबर 9 हा सुद्धा होमवर्कला आहे. प्रॉब्लेम नंबर 8 आणि प्रॉब्लेम नंबर 9 हे दोन्ही होमवर्कला आहेत. ठीक आहे, मग मी आता नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रॉब्लेम नंबर 10 घेणार आहे आणि हे दोन्ही तुम्ही प्रॉब्लेम्स मला होमवर्कला करून कमेंट मध्ये पोस्ट करून सांगा की तुमचं काय टॅली झालंय, काय नाही झालंय, किंवा काही समजलं नसेल तर तसंही सांगा.
पीएफच्या बाबतीतलं मी आता जे लिहून दिले हे पण तुम्ही लिहून ठेवायचंय. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू, तोपर्यंत बाय.